मुलांनो, आशा आहे की तुम्ही सर्वजण छान असाल. तुमच्या ताटात अन्न कसे येते किंवा तुमचे कपडे कोण शिवते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? किंवा तुमची शाळा कोण स्वच्छ ठेवते? आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळे काम करतात. या नोकऱ्यांना प्रोफेशन्स म्हणतात आणि त्या करणाऱ्या लोकांना प्रोफेशनल्स म्हणतात. ते आपल्याला सुरक्षितपणे, आनंदाने आणि आरामात जगण्यास मदत करतात. चला आज इयत्ता चतुर्थ EVS मधील प्रोफेशन्स आणि सेवा या विषयावर त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल. दररोज आपल्याला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांची नावे सांगा. ते त्यांच्या कामासाठी कोणती खास साधने वापरतात ते जाणून घ्या. त्यांच्या नोकऱ्या आपल्या समुदायासाठी का महत्त्वाच्या आहेत ते समजून घ्या. सर्व मदतनीसांचा आणि त्यांच्या कामांचा आदर करा आणि त्यांचे कौतुक करा. महत्त्वाचे शब्द. व्यवसाय. पैसे कमविण्यासाठी लोक एक प्रकारचे कुशल काम करतात. संस्था. अशी जागा जी मदत किंवा सेवा प्रदान करते, जसे की शाळा किंवा रुग्णालय. सेवा. इतरांसाठी केलेली मदत किंवा काम. फुलवाला, फुले विकणारा माणूस. नांगर. शेतकरी जमीन खोदण्यासाठी वापरतात ते एक साधन. सोनार. सोन्याचे दागिने बनवणारी व्यक्ती. सैनिक. देशाचे रक्षण करणारी व्यक्ती. येथे एक संकल्पना नकाशा आहे. चला विजया आणि तिच्या आजोबांना भेटूया. एके दिवशी विजया तिच्या आजोबांसोबत बाजारात चालली होती. वाटेत तिला एक माणूस घर रंगवताना दिसला. विजयाने विचारले, काका, लोक घरे का रंगवतात? तिथे आजोबा हसले आणि म्हणाले, म्हणजे घरे स्वच्छ आणि सुंदर दिसतात. तो माणूस चित्रकार आहे. तो रंग ब्रश आणि रंग रंगवतो. ब्रश हे एक साधन आहे. विजयाने विचारले, काका, साधन म्हणजे काय? आजोबा म्हणाले, एक साधन म्हणजे असे काहीतरी जे आपल्याला आपले काम अधिक सहजपणे करण्यास मदत करते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमची पेन्सिल धारदार करण्यासाठी काय वापरता? विजयाने उत्तर दिले, एक शार्पनर. आजोबा म्हणाले, हो, प्रत्येक व्यवसायाची स्वतःची साधने असतात. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का की ब्रशचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या कामासाठी वापरला जातो. प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या साधनांची आवश्यकता असते आणि प्रत्येक साधनाचा एक विशेष उपयोग असतो. चला काही पाहू.
रंगकाम करणाऱ्यांनी वापरलेला रंग ब्रश, न्हावी वापरत असलेला शेविंग ब्रश, मोची कामगारांनी वापरलेला बुटांचा ब्रश, मेकअप आर्टिस्ट वापरतात तो मेकअप ब्रश, कपडे स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग ब्रश वापरला जातो. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वापरलेला स्वीपिंग ब्रश, कलाकारांनी वापरलेला ड्रॉइंग ब्रश. चला आपल्या मदतनीसांना भेटूया. शेतकरी अन्नदाता. शेतकरी भात, फळे, भाज्या आणि धान्य पिकवतात. ती खूप कष्ट करतात जेणेकरून आपण दररोज खाऊ शकतो. शेतकऱ्यांनी वापरलेली साधने अशी आहेत: ट्रॅक्टर, नांगर, बैलगाडी, कुदळ, विळा, कुऱ्हाड. शेतकरी देखील जलवाहिन्यांचा वापर करतात आणि आता ते त्यांचे काम सोपे करण्यासाठी यंत्रांचा वापर करतात. आपण नेहमीच शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे. शेतकऱ्याला कोण मदत करतो? शेतकऱ्यांनाही इतरांकडून मदत मिळते. या लोकांचे व्यवसाय देखील आहेत, जसे की कृषी अधिकारी कमी किमतीत बियाणे आणि अवजारे देतात. इलेक्ट्रिक इंजिनियर शेतीसाठी वीज देतो. बँक व्यवस्थापक शेतकऱ्यांना कर्ज देतो. तहसीलदार जमिनीच्या नोंदी आणि कागदपत्रे देतात. एकत्रितपणे ते शेतकऱ्याला आपल्याला अन्न देण्यास मदत करतात. शिंपी कपडे बनवणारा. शिंपी आमचे कपडे जसे की शर्ट, पॅन्ट, गणवेश आणि ड्रेस शिवतात. शिंपी वापरत असलेली साधने अशी आहेत: धागा, कात्री, मापन टेप, सुई, बॉबिन्स, शिवणकामाचे यंत्र. ते आम्हाला व्यवस्थित दिसण्यात मदत करतात. मेसन द हाऊस बिल्डर. गवंडी घरे, शाळेच्या इमारती आणि रस्ते बांधतात. ते वापरत असलेली साधने आहेत: हातोडा, टॉवेल, आत्मापातळी, मापन टेप, पाहील, स्क्वेअर वापरून पहा. हेड पॅन सिमेंट किंवा विटा वाहून नेण्यासाठी. गवंडी नसती तर आपल्याला राहण्यासाठी किंवा शिकण्यासाठी योग्य इमारती नसत्या. स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता करणारा. स्वच्छता कर्मचारी आपले रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शौचालये स्वच्छ करतात. ते वापरतात टॉयलेट क्लीनर, बादली, झाडू,
फिनेल, साबण. ते आपल्याला जंतू आणि आजारांपासून सुरक्षित ठेवतात. कोविड-19 दरम्यान सर्व काही स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. आपण त्यांचे नेहमीच आभार मानले पाहिजेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, बेजवाडा विल्सन हा मॅक्सेस पुरस्कार नावाचा पुरस्कार जिंकणारा एक धाडसी माणूस आहे. हाताने शौचालये स्वच्छ करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी तू खूप मेहनत घेत असे. त्यांना सन्मानाने जगायचे होते आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळायच्या होत्या. पॉटर द पॉट मेकर. कुंभार भांडी, मातीच्या वस्तू आणि दिवे बनवतात. ते कसे बनवतात ते पाहूया. इले आणा, भिजवून छान मळून घ्या. ते कुंभाराच्या चाकावर ठेवा. भांड्याला आकार द्या. सावलीत आणि उन्हात वाळवा. ते एका भट्टीत गरम ओव्हनमध्ये बेक करा. कुंभार हे कौशल्य कुटुंबाकडून शिकतात आणि आपल्या घरांसाठी उपयुक्त वस्तू बनवतात. आमच्या आसपास इतर मदतनीस. आपण आपल्या आयुष्यात इतर अनेक महत्त्वाचे कामगार देखील पाहतो. ग्रीन ग्रोसर भाज्या आणि फळे विकतो. दूधवाला ताजे दूध आणतो. फुलवाला फुले विकतो. केमिस्ट औषधे विकतात. किराणा दुकानदार तांदूळ, डाळ, साखर आणि मसाले विकतो. ते बाजारात आणि दुकानांमध्ये काम करतात आणि आम्हाला दररोज लागणाऱ्या गोष्टी मिळवण्यास मदत करतात. आम्हाला मदत करणारे इतर लोक. वॉशरमॅन कपडे धुतो आणि इस्त्री करतो. मोची आपले बूट दुरुस्त करतो. इलेक्ट्रिशियन दिवे, पंखे आणि तारा दुरुस्त करतो. प्लंबर नळ आणि पाण्याचे पाईप दुरुस्त करतो. स्टेशनवर सामान वाहून नेणारा पोर्टर. मच्छीमार मासे पकडतो आणि विकतो. सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. ड्रायव्हर बस, ऑटो आणि टॅक्सी चालवतो. शिक्षक तुम्हाला शिकण्यास मदत करतात, माझ्यासारखी. डॉक्टर आणि नर्स तुमच्या आरोग्याची काळजी घेतात. पोलीस अधिकारी आम्हाला सुरक्षित ठेवतो. पोस्टमन पत्रे आणि पार्सल आणतो. वकील न्यायालयात मदत करतो आणि सल्ला देतो. प्रत्येक काम उपयुक्त आहे.
आपले काम करणारी प्रत्येक व्यक्ती दयाळूपणा आणि आदरास पात्र आहे. चला लक्षात ठेवूया, व्यवसाय म्हणजे अशी नोकरी जी कोणीतरी कमाई करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी करते. लोक त्यांचे काम सोपे करण्यासाठी साधने वापरतात. सर्व नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत. आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आपण आदर केला पाहिजे. अनेक लोक एकमेकांना आधार देण्यासाठी एकत्र काम करतात, जसे की शेतकऱ्याला मदत करणे, विद्यार्थी कोणी रस्ता साफ करत असेल, अन्न पिकवत असेल किंवा शाळेत शिकवत असेल, त्यांचे काम महत्त्वाचे आहे. कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते, तर त्यांच्या सेवांसाठी त्यांचे आभार. आणि लक्षात ठेवा की तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि प्रत्येक व्यवसायाचा आदर करा. सध्या तरी निरोप. पुढच्या सत्रात भेटूया.